तुमच्या लव्ह स्टोरीला लय मदत करेल. काय म्हणतो तुम्ही जरा मस्का मारून बघा. मिनीची मेनू लिस्ट बेस्ट बरं का. काय खानावळ चालवत चालवत अभ्यास चाललाय मानलं पाहिजे. आपल्याला अभ्यास करणारी पोरं लय आवडतात. खूप खूप म्हणजे खूपच. आणि शाळा म्हणजे ना आमच्या शंकरदादांच्या एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे बघा. हा, शिकणाऱ्या हुशार माणसांचा आपण लय रिस्पेक्ट करतो. मग तर तुम्ही आमच्या गौरीताचा डबल रिस्पेक्ट करणार. त्या कुठे कशाला? कशाला म्हणजे ज्याचा त्याचा रिस्पेक्ट ज्याला त्याला दिलेला बरा. जिथले तिथं. घ्या खिचडी. हा वा, चव मस्त. आवडलं का? बेस्ट चव आहे आई. शादाचं बघ त्या मिसळीच्या कटाला उकळी फुटली का बघ. हा आवडलं ना? मग एकदम मस्त खायचं बरं का. हा शिस्तीत खायचं, पोटभर खायचं. हा डंबेल, अरे सासूबाई दिसल्या, मेवण्या दिसल्या, मातोश्रींच्या सुनबाई काय दिसणार अजून. गौरी काय झालं? झाली का कापडाची खरेदी? कुठलं? त्या दुकानात जरा राडा झाला. कसला राडा? जरा पाणी देता का? हा अगं कपड्यांची निवड चालू होती, त्यात ती मातोश्री आली आणि सगळा गोंधळ घातला तिनं. मातोश्री? तीच ती लोकांना व्याजानं पैसे देऊन लुबाडणारी. आई श्रीमंतीचा माज असलेली घबेंडी बाई आहे ती. दादा वहिनींचा मास्तर करायचा नाही, कंट्रोल कर. त्या मातोश्री बद्दल जरा काय मी बोलली, तुला काय मिरच्या झोंबल्या खरं? तू तोच आहेस ना त्या दिवशी खानावळीत जेवायला आलता आणि घाटावरच्या आरतीला आलता ना? तुम्ही दोघं तर मातोश्रींकडे वसुलीच्या कामाला तर नाही ना? अहो नाही आम्ही नाही ते काहीतरी गैरसमज झालाय. या ना तुम्ही. हा आम्ही नव्हतो ते. या तुम्ही. बसा तुम्ही शंकरदादा. पुरण बसा बसा बसा. हो शंकरदादा शांत. अगं तुला माहितीये का, तिचा एक गुंड पोरगा आहे. लोकांची घरं तोडणं, वसुली करणं, मारहाण करणं असली कामं करतो तो. मला त्या बाईचं विशेषच वाटतं बघ. स्वतःच्या पोराला शाळेत न घालता गुंड बनवलं. असली कसली मातोश्री आहे ग? बस झालं. बस. जेवण बस झालं. आम्ही येतो. चला शंकरदादा. 1 मिनिट. आधी बिल भरा आणि मग जावा. आणि हे समजा करायची काय गरज नव्हती. गौरी असं बोलू दे. काय झालं बाबा? तुम्ही जेवण अर्धवटच टाकलं. आवडलं नाही का तुम्हाला? आवडलंय. शंकरदादा आयुष्यात पहिल्यांदा मातोश्रींबद्दल असलं काहीतरी ऐकून घेतलंय मी डंबेल. हिच्या जागी जर पोरगा असता तर हात पाय तोडून ठेवले असते, मुंडी पिरगळून ठेवली असते मी. मातोश्रींबद्दल बोलण्याची हिंमत कशी झाली? हिंमत कशी झाली? शंकरदादा शंकरदादा अहो काहीतरी घोळ झाला असणार शंकरदादा. आता इथं काय करायला नको. तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. आपण बघूया. चला चला आधी इथनं चला.
शंकर दादा थांबा ना. शंकर दादा शंकर दादा ऐका ना शंकर दादा मी काय म्हणतो ऐका ना. ऐका ना शंकर दादा ऐका ना थांबा की. एवढा रागट करू नका तुम्ही शांत व्हा. थांबा जरा. शांत हो. ती पोरगी मातोश्रींना नको नको ते बोलली. मी शांत होऊ का? कोण आहेत मातोश्री? मातोश्री कोण आहेत? फक्त माझ्या आहेत का? मला 4 घास भरवल्यात, तुम्हाला मी 2 घास भरवल्यात त्यांनी. त्या मातोश्री आहेत. त्यांचा अपमान केला त्या पोरीनी. शंकर दादा शांत हो की. शांत होतो. ठीक आहे. शांत व्हायचंय ना? हां होतो शांत. शांत झालोय मी. ती खानावळ आहे ना, ती तोडायची नाही. तोडायची नाही. नाही तोडायची खानावळ. ती खानावळ पेटवायची. ज्या जागी मातोश्रींचा अपमान झालाय ना, त्या जागेची राख करायची मला आत्ताच्या आत्ता. ऐका ना शंकर दादा नको. शंकर दादा ऐका मला सोड. नाही. माझी राग करायची करा. शंकर दादा इतिहासात धचा मा केला आणि लय मोठा कांड झाला. तुम्ही शांत डोक्याने विचार करा. कांड नका करू नका जाऊ. आणि बरोबर बोलतो की तो काही गैरसमज झाला असेल तर आता आपलंच बघा की त्या दिवशी खानावळ खाली करताना आपला बी गैरसमज झालाच ना काय. शंकर दादा हे बघा शांत डोक्याने विचार करा. वहिनी किती समजूतदार आहे तुम्हाला माहिती आहे ना. मला काय वाटतं वहिनीचे कुणीतरी कान भरले असणार 100% गॅरंटीनिशी सांगतो मी. आणि आता आपला तर काटा बी वाजून गेला हो, तरी बी अजून ग्लास शिवला नाही. नुसतं कधी पसते विचार करतोय. एवढा लोड घेऊ मी, तुम्ही बी विचार करा की. शंकर दादा तुमच्या लव्ह स्टोरीचा जन्म झाला ना तेव्हापासून एक क्षण आठवा. म्हणजे तुम्हाला वहिनींची चूक कुठे घावली का? सरकार विचार.